हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जो आपण काल सुरू केलेला आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हाचा जो काही पाठ होता त्या पाठाचा स्वाध्याय आपल्याला 1.1 मधले काही प्रश्न घ्यायचे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते. मी काल तुम्हाला काही संख्या चिन्हे लिहून दिलेले होते, जसे की बघा, एल ला 50 म्हणतात, सी ला 100 म्हणतात, डी ला 500 आणि एम ला 1000. तर हे रोमन संख्या चिन्हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला त्याने विचारलंय 500 साठी कोणतं संख्या चिन्ह वापरलं जातो. तर आपल्याला माहिती आहे 500 साठी आपण काय वापरतो, डी वापरतो, डी. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन नंबर 3 हे 500 साठी वापरलेलं जाणारं जे काही रोमन संख्या चिन्ह आहे ते आहे. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 म्हणजे 500 साठी डी हा रोमन नंबर वापरला जातो. त्याच पद्धतीने पुढचा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आहे बघा, CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहिली जाते किंवा कशी लिहितात. आता सी म्हणजे बघा, सी साठी आपण 100 वापरतो, एक्स साठी आपण 10 वापरतो आणि IX साठी आपण 9 वापरतो. मग या पद्धतीने या ठिकाणी डबल सी आलेला आहे. डबल सी म्हणजे 100 + 100. जसं की बघा, 100 + 100 प्लस एक्स साठी 10 आणि IX साठी 9. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे 219. म्हणजे CCXIX या साठी आपल्याला काय केलं जाणार आहे बघा, ऑप्शन नंबर 4 म्हणजे 219 हे आपलं उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 4. बघा, परत एकदा सांगते, सी साठी 100 वापरला जातो, एक्स साठी 10 आणि IX साठी 9. मग डबल सी घेतल्यामुळे आपण 100 + 100 200 + 10 210 + 9 म्हणजे 219 हे जे काही आपलं इंटरनॅशनल नंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे जे की आपण CCXIX साठी वापरतो. याचं आपल्याला ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आलेलं आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे बघा, XIV + C - XXI + VII या पूर्ण जे काही पदावली दिलेली आहे, पदावली म्हणजेच जे काही आपल्याला काय म्हणतात त्याला, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. ते दिलंय रोमन नंबर मध्ये आणि आपल्याला त्याचं आन्सर काढायचं आहे इंटरनॅशनल नंबर मध्ये, म्हणजेच आपलं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. तर इथं सुद्धा आपल्याला ते नंबर माहिती पाहिजेत. XIV साठी आपण काय लिहितो बघा, XIV साठी आपण 14 लिहितो. X म्हणजे 10 आणि 4 म्हणजे 4. 10 + 4 = 14. परत सी साठी आपल्याला माहिती आहे 100 आहे. परत VII म्हणजे VII साठी आपण लिहितो 5 6 आणि 7. या सगळ्यांची आपल्याला पदावली सॉल्व करायची आहे आणि त्याच्यामध्ये एक आणखी क्वेश्चन राहिलेला आहे, XXI म्हणजे 10 + 10 + 1 म्हणजे 10 आणि 10 20 20 + 1 म्हणजे 21. तर ही पदावली आपल्याला सॉल्व करायची आहे. बघा, या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी काय दिले, 14 + 100 मायनस जे की XXI होता म्हणजे 21 21 + 7. याला सोडवताना सुरुवातीला लक्षात घ्यायचं जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. मग 14 + 100 114 114 - 21 114 - 21 + 7. मग 114 मधून आपण जर 21 काढले तर आपलं उत्तर काय येणार आहे बघा, 4 मधून 1 गेला 3 उरला. इथं 1 मधून 2 जात नाही, 11 मधून 2 काढले किती उरले, 9 उरले.
अधिक 7 बरोबर होईल 100. बरोबर होईल 100. म्हणजे ह्या पूर्ण पदावलीला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपलं ऑप्शन नंबर 2 उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येणार आहे. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन आहे बघा. आपल्याला ऑप्शन मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत इंटरनॅशनल नंबरच्या आणि रोमन नंबरच्या, म्हणजे आंतरराष्ट्रीय चिन्ह आणि रोमन चिन्हाच्या काही जोड्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. पहिली जोडी आहे 4 आणि IV. बरोबर आहे, 4 ला आपण IV लिहितो. दुसरी जोडी आहे 6 आणि VI. बरोबर आहे, 6 ला आपण VI लिहितो. 15 ला ट्रिपल V लिहिलेला आहे. कधीही V हा 3 वेळेस वापरला जात नाही. त्याच्यामुळे आपली चुकीची जोडी जी आहे ती ऑप्शन नंबर 3 आहे. चौथी बघा, तरी सुद्धा आपण चौथा ऑप्शन काय करणार आहोत, चेक करणार आहोत. 25 25 ला XXV म्हणजे 10 अधिक 10 अधिक 5 म्हणजे 25. तर हा सुद्धा ऑप्शन आपला बरोबर आहे. परंतु 15 ला आपण 10 अधिक 5 म्हणजेच X आणि V असं लिहित असतो, असं नाही. त्याच्यामुळे आपली चुकीची जोडी कोणती येणार आहे, 3. ऑप्शन नंबर 3. तर याचं उत्तर असं असणार आहे ऑप्शन नंबर 3. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला X X X ट्रिपल X I X म्हणजे 9 म्हणजे 39 अधिक VII म्हणजे ट्रिपल I म्हणजे 8. 39 अधिक 8 याची बेरीज आपल्याला करून दाखवायची. ह्याला आपण X बघा X X X I X ला आपण 39 लिहितो आणि VII ला आपण 8 लिहितो. म्हणजेच 39 प्लस 8 याची आपल्याला बेरीज करायची आहे. 9 आणि 8 17. 17 ला 7 हाचा 1 47 म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन नंबर 2. हे जे काही पूर्ण क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत आहोत, या पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 10 पर्यंत का होईना रोमन नंबर पाठ पाहिजे. जर तुम्हाला 10 पर्यंत रोमन नंबर पाठ असतील तर तुम्हाला सगळे या धड्यातले सगळे क्वेश्चन इझिली आणि सोप्या पद्धतीने, साध्या सरळ पद्धतीने तुम्हाला ते काय करता येणार आहे, तर सॉल्व्ह करता येणार आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा L, X, V, T, C, M हे सगळे रोमन नंबर आहेत आणि हे सगळे रोमन नंबर आपल्याला उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे. तर ह्या सगळ्या नंबर साठी आधी आपल्याला इंटरनॅशनल नंबर माहिती पाहिजे. तर मी परत एकदा सांगते बघा. L = 50, X = 10, V = 5, D = 500, C = 100 and M = 1000. आता डिक्रीजिंग और डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं असल्यामुळे आपल्याला सगळ्यात मोठी संख्या आधी घ्यावी लागणार आहे. सगळ्यात मोठी संख्या आहे M जी की सुरुवातीला येणार आहे. नंतर बघा M च्या नंतर D, नंतर 500 च्या नंतर काय आहे C, कॉमा नंतर L आणि नंतर X. अशा पद्धतीने M D C L आणि X हा ऑप्शन नंबर 5 आहे. आणि एक राहिला बघा, सॉरी V जो की शेवट येणार आहे 5वा. हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर 1 आहे जो की आपल्याला येणार आहे. ऑप्शन नंबर 1 सॉरी त्या बुक मध्ये ऑप्शन नंबर 4 आहे. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 मधले 6 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सोपे आणि सरळ क्वेश्चन आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कम्प्लीटली स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे की तुम्हाला रोमन नंबर पाठ पाहिजे कमीत कमी 10 पर्यंत. या रोमन नंबर पाठ झाल्यानंतर हे तुम्हाला इझिली सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. हे तुम्हाला क्वेश्चन समजले असतील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनला प्रेस करा, सबस्क्राइब करा.